तर राज्यातल्या विविध भागामध्ये सध्या डिझेलचा तुटवडा आहे। पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी रांगा लागलेल्या आहेत, तर डिझेल तुटवड्यामुळे शेती कामं खोळंबलेली आहेत। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांपुढे हे संकट उभं राहिलेलं आहे। आपण पाहतो या 3 दृश्यांमध्ये वाशीमध्ये शेतीची कामं खोळंबलेली आहेत। डिझेलचा अभाव आहे, डिझेल मिळत नाही, त्यामुळे ट्रॅक्टरच्या अशा लांबलचक रांगा लागलेल्या आहेत। कॅन घेऊन डिझेलसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत। तर शेतीची कामं कशी याच्यावर सगळ्याचा परिणाम झालेला आहे हे सगळं आपल्याला दिसतंय। तर इंधन तुटवड्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये काय प्रतिक्रिया आहे जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे। पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयाने वाढल्याने खरीप हंगामाच्या तयारीला लागलेले शेतकरी देखील अडचणीत आलेले आहेत। आणि आता मी श्रामपूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर आहे। या पेट्रोल पंपावर जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या पेट्रोल डिझेल घेण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आणि आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर जे शेतकरी आहेत ते पेट्रोल घेण्यासाठी घरून ड्रम घेऊन आलेले आहेत। आणि जे ड्रम घेऊन आलेले आहेत ते जर बघितलं शेतकरी तर एका रांगेमध्ये शेतकऱ्यांनी ड्रम ठेवलेले आहेत। आणि घरी जी शेतीची मशागत सुरू आहे त्या शेतीच्या मशागतीच्या कामासाठी या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह शेतकरी या ठिकाणी आलेले आणि बराच वेळ तासनतास या शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागत आहे। डिझेल घेण्यासाठी रांगेत उभं लागत। काय सांगाल काका, तुम्ही किती वेळापासून या ठिकाणी डिझेल घेण्यासाठी रांगेत उभे राहिले? 1.5 तासापासून। किती दिवस झाले डिझेल भेटत नाही? 4 दिवस। काय परिस्थिती, आता शेतीची कामं सुरू झाली, अवघड परिस्थिती। आता हे शेतकऱ्याची तसं पाहायला गेलं तर खूप याने अडचणीत आणलेलं आहे शेतकऱ्याला डिझेल आहे ना पाहिजे तेवढं आणि मुबलक डिझेल मिळालं पाहिजे। शेतीची कामं चालू आहे आणि शेतीच्या कामामुळे डिझेलची प्रत्येकाला गरज आहे मेहनतीसाठी। परंतु आता हे शासनानं याला काहीतरी याच्यावर उपाय करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त डिझेल कसं उपलब्ध होईल, इंधन उपलब्ध होईल, असं ही व्यवस्था केली पाहिजे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, रामपूर, अहिल्यानगर।